नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक प्रेस नोट, महत्त्वाची ही प्रेस नोट पाहणार आहोत की राज्यभरामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या थैमानानं शेतकऱ्यांचं जो काही पीक आहे तो सगळं संपुष्टात आलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि याच अंतर्गत शेतकऱ्यांना कुठेतरी एक चांगला मोबदला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावा अशी आशा करतो। आणि याच अंतर्गत एक प्रेस नोट ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे की खबरदारीची काही सूचना आहे की प्रत्येक जिल्ह्याला रेड अलर्ट म्हणून अशा प्रकारची सूचना ही देण्यात येत आहे की पावसाने एक तर खूपच मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे आणि याच अंतर्गत दिवसेंदिवस पाऊस हा वाढत चाललेला आहे। याच्यासाठी एक संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची सूचना ही देण्यात येत आहे। तर ती काय असेल ती महत्त्वाची आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या पूर्वमानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागात मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। दिनांक 27 ते 29 या कालावधीमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत खालील खबरदारी व पूर्वतयारीची कारवाई तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची वाढ ही होत आहे। पाऊस हा थैमान घालत आहे। राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। मायबाप जनतेचं नुकसान झालेलं आहे। जो कष्टकरी शेतकरी आहे त्याचं नुकसान झालेलं आहे आणि याच अंतर्गत एक प्रेस नोट जी आपण ही पाहत आहोत की तुमच्या जीवाची एक काळजी घ्या, जेणेकरून जो काही सतर्कतेचा इशारा आहे त्या सतर्कतेचा इशाराचा आढावा घ्या आणि या अंतर्गत आपल्या कुटुंबाचा सुद्धा याच्या अंतर्गत खबरदारी घ्या। त्याच्यासाठीची प्रेस नोट आहे की मध्य महाराष्ट्र, कोकण असेल 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि याच अंतर्गत विदर्भामध्ये सुद्धा मुसळधार किंवा हलका पाऊस होईल। त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा 29 सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर या अंतर्गत नागरिकांना आवाहन, पब्लिक ॲडवाईस देण्यात आलेली आहे की कृपया अधिकृत सूचनाचे तुम्ही पालन करा, धोकादायक भागात जाण्याचं टाळावे, पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे, पुरापासून बचावासाठी आवश्यक सर्व बाबीची काळजी घ्यावी, पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा किंवा केंद्राचं सहाय्य घ्यावा व पूरपरिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ज्या काही या नागरिकांना आवाहन करण्यात आलेल्या काही सूचना असतील त्याचं पालन करा, जेणेकरून आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या जीवाचं आपण रक्षण करू शकू। आणि याच अंतर्गत जे काही आवाहन आपल्याला करत आहेत राज्य शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, या अंतर्गत आपल्याला चांगला रक्षण हे करता येणार आहे। मायबाप जनता, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्यांना कुठेतरी खरंच हा मोबदला मिळाला पाहिजे की जो शेतकरी कष्टकरी, जो त्याच्या कष्टाने असेल, त्याच्या साह्याने असेल, त्याच्या परिस्थितीच्या जाणीवेने असेल, तो शेतामध्ये त्याच्या जाणीवेने असेल, कष्टाने असेल, तो त्याचं पीक पिकवत असतो आणि याच अंतर्गत निसर्गाने एक खूप मोठ्या प्रमाणात थैमान घालून शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि याच अंतर्गत शेतकऱ्यांना खरंच राज्य शासनाच्या माध्यमातून असो किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असो आपण एक अशी विनंती करतोय की खरंच या शेतकऱ्यांना एक चांगला मोबदला मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण एक त्यांची ज्या काही मुबलक प्रमाणामधली वस्तू असतील किंवा त्यांचा जो काही पुढचा जो काही येणारा काळ असेल तो त्यांचा सुखामध्ये जावो किंवा त्यांना येणारी दिवाळी ही सुखामध्ये जावो, अशा प्रकारची विनंती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत मित्रांनो। आणि याच अंतर्गत ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे त्या जिल्ह्यांतर्गत त्या जिल्ह्यातील नागरिक यांनी सतर्क राहावे। कोणतंही असं आपलं कोणतंच काम जो काही असेल तो महत्त्वाचं काम जे काही असेल तोच करावा, जेणेकरून आपल्याला ज्या काही येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी असतील त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी अतिमुसळधार पाऊस असेल त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला थांबता येईल किंवा कुठेतरी निवारा शोधता येईल, अशा प्रकारे आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवलेला आहोत। तर मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना शेतकरी बांधवांना किंवा वैयक्तिक ऑदर्स त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि जो काही रेड अलर्ट आहे या अंतर्गत नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।